समर्थ जे आहेत, स्वामी समर्थांच्या अंगावर वारूळ चढलं स्वामी समर्थांच्या अंगावर वारूळ चढलं होतं असे किती असतात. वाल्मिकींच्या अंगावर वारूळ चढलं होतं, पण असे ध्यान लागणारे किती असतात. एक आपल्याला नेहमी गोष्ट सांगितली जाते की एका राजाने एकदा दवंडी पेटवली की जो कोणी मला ध्यान लावून दाखवेल त्याला मी मोहरा देईल, 5,000 मोहरा देईल. अशी त्यांनी दवंडी पेटवली आणि झालं. एक जण होता मग त्याच्यामधला, ते म्हणे महाराज मी ध्यान लावतो. म्हणे लावून दाखवा. आणि ध्यानाला बसले ते गृहस्थ, बसले आणि खरंच त्यांचं ध्यान लागलं. ती योगिक प्रक्रिया आहे. ती कसं लागलं, काय लागलं हे तुम्ही मला विचाराल, तुम्ही म्हणाल की मी योगी नाही. जे योगाचार्य असतात त्यांना विचारा. योगिक प्रक्रिया ती. ध्यान कसं लागतं, योगिक प्रक्रिया. काही वर्षापूर्वी त्या ध्यानाचा असा बैठकीचा ध्यानाचा आनंद आम्ही पण उपभोगलाय नर्मदा किनारी. पण ती योगिक प्रक्रिया, ती सांगण्याचं आता काही प्रयोजन नाही. आणि ध्यानाला बसले ते गृहस्थ, ध्यान लागलं, एवढं ध्यान लागलं की ते राजवट पण गेली, राजा पण गेला, अनेक वर्ष लोटले आणि तिथे ते सगळं राज्य पण नेस्तनाबूत झालं. तिथे ज्या वेळेला उत्खनन झालं त्यावेळेला जमिनीच्या खाली हे गृहस्थ ध्यानात बसलेले सापडले. लोकांनी सगळी माती काढली अंगावरची आणि त्यांना जागृत केलं. आणि जागृत झाल्याबरोबर ते म्हणतात माझ्या मोहरा द्या महाराज. म्हणजे जागृत कालामध्ये ध्यानकाली आनंद घेतला ध्यानाचा, आणि जागृत अवस्थेमध्ये आल्याबरोबर परत ते जे अंतःकरण आहे हे अंतःकरण परत त्या जागृतीशी, त्या अविद्या सृष्टीशी तादात्म्य पावलं आणि लगेच म्हणे मला माझ्या मोहरा द्या 5,000. मी आपल्याला ध्यान लावून दाखवलं की नाही सांगा. आणि या ध्यानाला आम्ही सर्वोच्च ध्यान असं म्हणतो. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या ध्यानाच्या संकल्पना आहेत, ध्यान म्हणजे काय ते, त्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या पारंपरिक ध्यानाबद्दलच्या असतात. आणि त्या पारंपरिक ध्यानामध्ये अखंडता नसते, खंडता असते. आणि आम्हाला समर्थांनी अखंड ध्यान सांगितलेले आहे. मग सगळे व्यवहार बंद का नाही? सगळे व्यवहार सुरू असताना ध्यान, माझं ध्यान पण चालू आहे. आणि त्याबद्दलच आम्ही कालपर्यंत अत्यंत समर्थांच्या ज्या प्रभावी ओव्या आहेत त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. आणि आज आपल्याला बघायचं आहे, काल आपण इथपर्यंत आलो होतो की सहज ध्यान कसं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलो होतो. मनुष्याचं जीवनच या 3 अवस्थांमध्ये वाटल्या गेलेले, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आम्ही या तिन्ही अवस्थांना आमच्या जीवनामध्ये केवढं स्थान देतो, किती स्थान देतो आम्ही आमच्या जीवनामध्ये या तिन्ही अवस्थांना. जागृतीला तर खूप स्थान देतो, पण स्वप्न आणि निद्रेला सुद्धा, सुषुप्तीला पण तितकंच महत्व देतो. आम्हाला स्वप्न पडले, काही सूचक स्वप्न पडले असं म्हणतो, स्वप्नातून आम्हाला दृष्टांत झाले असं म्हणतो, स्वप्नातून आम्हाला अनुग्रह झाले असं सुद्धा म्हणतो. काय त्या सत्याला, स्वप्नाला आम्ही सत्यत्व देत असतो. आणि सुषुप्तीला सुद्धा आम्ही तितकंच सत्यवता देतो. नाही झाली झोप तर चिडचिड होते, कशात लक्ष लागत नाही, सुख नावाची गोष्ट हरवते. एक चांगले गृहस्थ होते, श्रीमंत, आले डॉक्टरांकडे. डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर माझ्या घरी वातावरण एकदम छान आहे, सगळं आर्थिक चणचण नाही, कौटुंबिक वातावरण पण छान, सगळे अनुकूल, सुना पण चांगल्या, काही पण परंतु असतात ते पण चांगलं, पण तरी पण रात्री मला झोप येत नाही म्हणून खूप बेचैनी आहे, अस्वस्थता आहे. म्हणजे आम्ही सुश्रुतीला सुद्धा किती महत्व देतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अखंड ध्यानाचं लक्षण अखंड देवाचं स्मरण. अखंड ध्यान म्हणजे अखंड देवाचं स्मरण. आणि अखंड देवाचं स्मरण केव्हा होईल? ज्या वेळेला आमचं जीवन हे संपूर्णपणे ह्या तिन्ही अवस्थेमध्ये वाटल्या गेलेलं असतं. या तिन्ही अवस्थेमध्ये ज्या वेळेला आम्हाला
देवाचं स्मरण राहील त्यावेळेला अखंड स्मरण देवाचं राहील, आणि अखंड स्मरण राहिलं म्हणजे आमचं अखंड ध्यान होईल. समर्थांना आम्हाला हेच सांगायचंय, आणि हे ध्यानाचं लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जागृतीमध्ये विश्व म्हणजे जागृती अभिमानी जो आत्मा आहे, आत्मा एकच आहे, तीन नाही, तीन अवस्थेमध्ये नाही, पण जागृत अभिमानी म्हणजे जागृतीचा अभिमान घेऊन जो आम्ही जे सगळे व्यवहार करतो त्या आत्म्याला विश्व असं म्हणतात. जागृतीचा अभिमान म्हणजे मी जागा आहे, यातला मी जो आहे, ज्याला वाटतं मी जागा आहे, तो जो आहे त्याला विश्व असं म्हणतात. शब्दाची छान फोड करून घ्यायची आणि उकल करायची, तेव्हा कळतं. मग आता विश्व हा जागृतीचा म्हटलं की पटकन कळलं पाहिजे. जागृत अभिमानी, तेजस हा स्वप्नाचा, आणि प्राज्ञ हा सुषुप्तीचा भोगता असून तुर्य अवस्था जी आहे या सगळ्यांचा साक्षी आहे. जागृतीले व्यवहार मी जेव्हा साक्षीत्वाने बघतो, स्वप्न हे माझ्या अधिष्ठानावर आहे असं ज्या वेळेला मी विचार करतो, आणि निद्रा सुद्धा, निद्रेमध्ये सुद्धा गाढ निद्रा मला लागली होती हे सांगणारा जो आहे तो मी आहे, ज्ञानरूप तत्व, असा विचार ज्या वेळेला मी तिन्ही अवस्थेच्या बाबतीमध्ये करतो तेव्हा ते साक्षीत्व असतो. आणि साक्षीत्व जो साक्षीत्व करतो त्याला तुर्य अवस्था म्हणतात. तो साक्षी आहे, तो साक्षीत्व करतो तोपर्यंत त्याला साक्षी म्हणतात. कोर्टात साक्ष असते की नाही, पुरावा असतो की नाही कोर्टामध्ये, साक्ष द्या, गुन्हा केला का यांनी, तो म्हणतो हो साहेब, माझ्या डोळ्यासमोर यांनी याला मारलं, मी साक्षीदार आहे. तसं मी साक्षीदार आहे की मी बघतो आहे की जागृतीतले व्यवहार माझ्या सत्तेवर चालले आहेत, कुटस्थाच्या सत्तेवर चालले आहेत. स्वप्न सुद्धा, स्वप्नात होणारं ज्ञान कुटस्थामुळे होत आहे. निद्रेत होणारं जे ज्ञान आहे, स्मृती ज्ञान, निद्रा झाल्यानंतर जे स्मृती ज्ञान आहे ते सुद्धा माझ्या सत्तेवर होत आहे. अशा पद्धतीचा विचार जर आम्ही नेहमी करत असू तर ते सहज ध्यान आहे. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नात पांडुरंग आहे म्हणजे तो सुषुप्तीत आहेच, आणि याला सहज ध्यान असं म्हणतात. सहज ध्यानाची प्रक्रिया नीट समजून घ्यावी लागते. मग ही कशी करावी लागते? निशिदिनी मजला स्मरण घडो, तव घडोघडी मजला स्मरण घडो, हे चित्त सदा तुझे चरणी जडो. काय सांगितलं होतं की सुनील काकांचं हे खूप वर्ष साधक अवस्थेमध्ये असलेलं होते त्यावेळेचं भजन आहे. झाली याला सुद्धा 15 ते 20 वर्ष. आत्मानुभूतीची वाट मी पाही, मनशांती मज तवरिक नाही. ध्यास लागला ह्या जीवाला, कधी मिळवशी जीवा शिवाला. ध्यास लागला पाहिजे हो. कशाचा ध्यास लागला पाहिजे? निज ध्यास लागला पाहिजे, स्वरूपाचा ध्यास लागला पाहिजे. असा ध्यास जोपर्यंत आम्हाला लागत नाही तोपर्यंत हे सहज ध्यान, अखंड ध्यान जमत नाही. कशाचे ध्यास असतात आपल्याला? अनेक गोष्टींचे ध्यास असतात. अभ्यास करायचे ध्यास असतो, प्रवचन करायचे ध्यास असतो. आम्हाला अजिबात वेळ नाही हो, खूप प्रवचन आहे, सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं. हो, पण प्रवचन करताना कशासाठी प्रवचन करता आहात? लोकांना सांगण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी की स्वतःला शिकवण्यासाठी? ध्यास लागला आहे, चैन पडत नाही. तुझं विण रामा मज कंठ वेला, नेत्री नाहीये रे तुझं विण निद्रा, ध्यासाचे उदाहरण आहे. तुझ्याशिवाय डोळ्यात झोप पण नाही येत रे आता. रामा काही भेटसी बा मजला सुभद्रा, मला तू केव्हा भेट देशील? भेटी लागे जीवा लागलीसे आस. किती किती उदाहरण द्यावे हो संतांचे, किती किती द्यावे.
सगळी उदाहरणं आम्हाला ध्यास सांगतात. कशासाठी उदाहरणं द्यायची? यांना कसा ध्यास लागला होता, तसा ध्यास मला आहे का? अभ्यास तुलनात्मक दृष्टीतून सुद्धा करावा लागतो. जसं सूत्रात्मक अभ्यास करावा लागतो, तसं तुलनात्मक सुद्धा अभ्यास करावा लागतो. पण तुलना कोणाशी करायची? तुलना एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी करायची नाही. तुलना मी संतांशी. मग जमतं. तुकाराम महाराजांना ध्यास लागला होता. विठ्ठलाचा ध्यास लागला होता. समर्थांना रामाचा ध्यास लागला होता. तळमळ तळमळ होतची आहे. काही भेटसी बा मजला सुद्धा. समर्थांना ध्यास लागला. संतांना ध्यास लागला आणि मला का लागू नये? असा विचार जोपर्यंत अंतःकरणात येत नाही, हा विचार जोपर्यंत अंतःकरणामध्ये आमच्या स्थिर होत नाही, तोपर्यंत आम्ही अखंड ध्यानाकडे म्हणजे अखंड देवाच्या स्मरणाकडे कधीच जाणार नाही. आणि जोपर्यंत ही सहजता येत नाही, तोपर्यंत आमचा अभ्यास काहीच कामाचा नाही. अभ्यास याच्यासाठी करायचा. श्रवण याच्यासाठी करायचंय. मनन याच्यासाठी करायचंय. स्वाध्याय याच्यासाठी करायचंय. हे आम्ही विसरून जातो. हे आमच्या लक्षात नाही येत. कशासाठी अभ्यास करायचा हे लक्षात नाही येत. लहान लहान मुलगी असते, आईच्या मध्ये-मध्ये करते, "आई मला पोळ्या करून दे, आई मला पोळ्या करून दे." ती पोळी करते, वेड्या-वाकड्या पोळ्या करते. आईला म्हणते, "आई तू किती छान करते गं." बोलता-बोलता पण पोळ्या करते. इकडे-तिकडे पाहता-पाहता पण पोळी बोलत होते. आई म्हणते, "बेटा याचा आम्हाला सराव झाला. इतके वर्ष ह्याच्यातच काढली, सराव होऊन गेला. हाताखालचं काम झालं." कशाने झालं? ही सहजता कशाने आली? याला सहजता म्हणतात. त्या लहान मुलीमध्ये सहजता आहे का? नाही. ती प्रक्रियाच करते अजूनही. प्रक्रियाच करते. काय करायचं? गोळा घ्यायचा, तो ठेवायचा, कणिक लावायची. आईला विचारते, चुकते आहे, परत विचारते, परत करते. कुठपर्यंत करेल? सहजता. एक दिवस सहजता येते आणि ती सहजतेने पोळी करून जाते. आणि मग तिला मिळणारा आनंद, समाधान त्यावेळेला मग त्याच्यानंतर तिला सांगावं लागत नाही, काही नाही, काय. ही सहजता आहे. ही सहजता आम्हाला ध्यानामध्ये यावी म्हणजे अखंड ध्यान माझं असावं, म्हणजे अखंड देवाचं स्मरण असावं. मग त्याचं सतत नाम घ्यायचं का स्मरण असावं म्हणजे? मग अखंड स्मरण म्हणजे काय? हे आपल्याला माहित पाहिजे की नाही? अखंड त्याचं स्मरण असावं म्हणजे काय? प्रसंगी नामस्मरण करायचं. प्रसंगी त्याच्या स्वरूपाचा विचार करायचा. प्रसंगी जागृतीमध्ये होणारे व्यवहार आहे, हे आत्मसत्तेवर होतात आहे, म्हणून विचार करायचा. तो आत्मा मी आहे, विचार करायचा. म्हणजे आमच्या साधन करण्यामध्ये विविधता असावी. एकच साधन आम्ही 24 तास नाही करू शकत. म्हणून साधन करण्यामध्ये विविधता असावी म्हणजे अखंडत्व येतं. नाहीतर एकच साधन आम्ही जर सतत करत बसलो तर खंड पडतो. बसलो माळ घेऊन आम्ही ना दिवसभर माळच करतो. अहो पण तो माळ करताना ते मन केव्हाच निघून गेलेलं असतं माहीतच राहत नाही. मेकॅनिकल प्रोसिजर होते सगळी. सगळी प्रोसेस कशी होते? मेकॅनिकल. हात माळ फिरवतात फक्त तोंड जप करतं रामकृष्ण हरी, पण त्या रामकृष्ण हरीच्या मागे असलेलं जे मन आहे, ते मात्र जगभर माला फिरे कर्मे, मन फिरे जग माही. फिरून येतो, आमच्या लक्षात पण येत नाही. दिवसभर आम्ही नामस्मरण करतो. एकच साधन जर आम्ही सतत करत असू 24 तास, तर ते कंटाळवाणं होतं. त्याच्यामुळे जो म्हणत असेल, की आम्ही सातत्याने नामस्मरण करतो, ही गोष्ट चूक आहे. आम्ही देवाचं स्मरण नामाच्या माध्यमातून करतो, बरोबर आहे. आम्ही देवाचं स्मरण ग्रंथाच्या माध्यमातून करतो. देवाचं स्मरण भजनाच्या माध्यमातून करतो. स्मरण एकच, पण त्याच्या पद्धती वेगवेगळ्या, त्याचे आयाम वेगवेगळे. अखंडत्व जपायला हे फार महत्व असतं. आता काहीच करायचं नाहीये.
वाचनही नाही, वाचनही करून कंटाळा, भजन म्हणूनही कंटाळा. बाहेर छान अंगणामध्ये उभे राहा, गच्ची असेल तर गच्ची राहा, टेरेस असेल तर टेरेस मध्ये उभे राहा आणि मोकळा आकाश पहा, नुसतं आकाश पहा, निर्विचार स्थितीमध्ये ते फक्त बघा. कारण आकाशाची व्यापकता, ब्रह्माच्या व्यापकता, ब्रह्माला त्यातल्या त्यात जवळचं जो सादृश कोणतं असेल तर आकाशाचंच उदाहरण देतात व्यापकतेमध्ये. आणि म्हणून आकाशाची व्यापकता बघा आणि आकाशाच्या व्यापकतेमधून निरपेक्ष व्यापकतेकडे जा. अखंड स्मरणच आहे ते सुद्धा. आणि असं अखंड स्मरण कसं असावं याचा समर्थांनी आम्हाला आधीच्या ओव्यांमध्ये फार सुंदर वर्णन करून सांगितलंय. आज ते सांगायचं कारण नाही. मग एवढं असून सुद्धा इतकं याला सहज ध्यान म्हणून सुद्धा ध्यानाची पारंपरिक जी पद्धत आहे कोणती, सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. सहज होणारे जे ध्यान आहे ते सोडून द्यायचं. किती सहज ध्यान सांगितले आम्हाला समर्थांनी की सगळ्या ह्याच्यामध्ये जड चेतनामध्ये जीवा तो आत्मा आहे, अंतरात्मा आहे. तो आमच्या नेहमी सहवास असतो. तो आम्ही बघत नाही, त्याचं स्मरण ठेवत नाही आणि ते सोडून देतो आणि क्लिष्ट आणि कष्टाच्या ध्यान प्रक्रिया आम्ही वापरतो. क्लिष्ट ध्यानाची प्रक्रिया. मग ते मृगाजीन खाली टाका, त्याच्यावर पद्मासन घालून बसा, जंगलात बसा, शांततेच्या ठिकाणी बसा, गुहेत बसा, तर ध्यान चांगलं लागतं. झोप आली नाही म्हणून शरीराला आहार पण अगदी बेताचाच द्या, मग ते शरीर कृश होतं. अशा ज्या सगळ्या क्लिष्ट प्रक्रिया ना हो, या क्लिष्ट प्रक्रिया वापरणे हा दोष आहे, समर्थांनी सांगितलं. हा दोषच आहे. क्लिष्ट प्रक्रिया बसून मग बसावं नाही का ध्यानाला, थोड्या वेळ बसायचं, काही बिघडत नाही. 5 मिनिटं शांत बसायचं. का शांत बसायचं? अंतःकरणाला ती निर्विचार स्थितीत राहण्याची सवय करण्यासाठी शांत बसायचं. कुठे बसायचं? कुठेही बसा, चालतं. सुरुवातीला नाही लागत आमचं मन खुर्चीवर बसून, मग आसन टाका म्हणून आसन टाका खाली, म्हणून गादीवर बसू नका. गादीवर बसलं तर डुलक्या येतील, निद्रा देवी येईल, म्हणून मग कडक जमिनीवर बसा, काहीच हरकत नाही. शांत 5 मिनिटं बसा आणि विचार करा, मी कोण आहे? खरंच मी देह आहे का? खरंच सूक्ष्म देह मी आहे का? स्थूल देह मी आहे का? शांत विचार करा आणि मग उत्तर घ्या त्यामध्ये. उत्तर घ्या, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह पण नाही, मी मूळचा आत्मरूप अविकारी निर्विकार एकमेव अद्वितीय असा आत्मा आहे. असा शांत विचार करा. सहा अहम सोहम सोहम आणि शांतपैकी बसा, सोहम म्हणा आणि मग सहा अहम सोहम सोहम आणि तेही म्हणायचं, नंतर थांबून जा आणि निर्विचार स्थितीमध्ये या. निर्विचार स्थिती, एकही विचार नाही. अहो दम कोंडायला लागतो बसल्या बसल्या, करून बघा. आणि ती स्थिती फार कमी असते, अगदी सेकंद 2 सेकंदची असते. बस झाली, ध्यान प्रक्रिया आटोपली आणि आता तो सोहम जागृतीमध्ये पक्का करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी बसून तेवढं करा. हे आम्ही लक्षात घेतच नाही आणि बाकीचे क्लिष्ट ध्यान प्रक्रिया वापरतो. म्हणून हे लोक तुरीय रूप आत्मा सोडून मग असे जे असतात ना ध्यानामध्ये बसणारे, बैठकीमधले ध्यान करणारे, पारंपरिक ध्यान करणारे, समर्थ म्हणतात की हे तुरीय रूप आत्मा जो आहे याला सोडून देतात.
आणि मन चित्तादी अनात्म पदार्थांचा ध्यानासाठी उपयोग करतात. माझं मन ध्यानात लागलंच पाहिजे. मग आटोकाट प्रयत्न करतात. मन ध्यानात लागलं पाहिजे म्हणजे तू मनाचा विचार करतोय की नाही रे? चित्त ध्यानात लागलं पाहिजे म्हणजे तू चित्ताचा उपयोग करतोय की नाही? जे मन आणि चित्त हे अनात्म आहे, हे अशाश्वत आहे आणि शाश्वत काय आहे? आत्मा शाश्वत आहे. हा माझ्या अंतरंगाचा माझ्या अंतःकरणाचा भाव व्हावा. आत्मा शाश्वत आहे, तो मी आहे, असा माझ्या अंतःकरणाचा भाव व्हावा, याला अंतर्भाव असं म्हणतात. हा अंतर्भाव आता नगरला 3 दिवस घेणार आहोत. कसा तयार करायचा हा अंतर्भाव हे तिथे समर्थांनी, अंतर्भाव नावाचं प्रकरण आहे समर्थांचं, 6 अध्यायाचं अत्यंत सुंदर असं प्रकरण आहे. लहान लहान अध्याय आहे. आतला भाव, अंतर म्हणजे आतला, आतला भाव कसा तयार करायचा, अंतर्भाव कसा तयार करायचा, हे संपूर्णपणे त्याचा उहापोह समर्थांनी अंतर्भाव या लघु काव्यामध्ये केलेला आहे. आणि ह्याला अंतर्भाव असं म्हणतात. हा अंतर्भाव तयार करायचा सोडून आम्ही मन आणि चित्त याच्या माध्यमातून ध्यानाचा उपयोग करतो. ध्यानासाठी याचा उपयोग करतो, जे की अनात्म आहे. म्हणजे अनात्म्याचा उपयोग आम्ही आत्मस्वरूप होण्यासाठी करतो. कसं शक्य आहे हो? शक्य तरी आहे का ते? अजिबात नाही. अनात्म्याने आत्मस्वरूप मिळणार नाही. समर्थ म्हणतात, परी ते धरिताही धरेना ध्यानी येती व्यक्ती नाना उगेची कष्ट ती म्हणा कासावीस करून. पण ते कितीही धरू गेले तरी धरले जात नाही. मन आमचं ध्यानात लागलं पाहिजे, चित्त आमचं ध्यानात रमलं पाहिजे. चित्ताने सतत भगवंताचंच नाव धरून ठेवलं पाहिजे. असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो आणि त्याचा प्रयत्न करतो आणि कितीही म्हटलं तरी ते धरल्या जात नाही. मग काकांनी तर भजनामध्ये म्हटलंय ना हो, की हे चित्त सदा तुझे चरणी जडो. मग आता श्री गुरूंचे चरण आमच्या सतत नजरे समोर राहिले पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे की नाही? असं तुम्ही म्हणाल की नाही, की ताई तुम्ही तर परस्पर विरोधी बोलून आले. नाही, अजिबात नाही. ही मनात शंका तुम्हा लोकांच्या आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सांगते, की हे चित्त सदा तुझे चरणी जडो. याचा अर्थ काय? याचा अर्थ चरण हे मार्गक्रमणाचं प्रतीक आहे. सतत मार्गक्रमण श्री गुरूंनी ज्या पद्धतीने मार्गक्रमण केलेलं आहे आणि ह्या स्थितीला आलेले आहे, तो मार्ग मी तिथे दृढ असावं, त्या मार्गावर मी दृढ असावं. मी सतत याचा विचार करावा, की ह्या मार्गावर मी आहे की नाही, याच्यातून हटता कामा नये. हे चित्त सदा तुझे चरणी जडो. आता कोणालाही शंका राहता कामा नये. इथे मन आणि चित्त अनात्म आहे आणि ते ध्यानामध्ये साधना म्हणून ध्यानासाठी आम्ही उपयोग करतो आणि ध्यानामध्ये नाम आणि रूप पकडून ठेवायचा प्रयत्न करतो मन आणि चित्ताच्या माध्यमातून, पण हे शक्य नाही. कारण नाम आणि रूप सुद्धा कसे आहेत? येणारे आणि जाणारे. थोड्या वेळ रूप डोळ्यासमोर होतं ते नष्टच होतं, मग लाईट दिसायला लागतो. हे सगळं नष्ट होणार असतो. प्रकाश दिसतात निळा, लाल, हिरवा, त्याच्यात आनंद वाटतो, तेही नष्ट होणार आहे. म्हणून ध्यानामध्ये दिसणार जे जे दिसतं दृश्य, यद दृश्यम तत् नष्टम. लक्षात ठेवायचं, त्याच्या मागे लागायचं नाही. कितीही दृश्य आम्हाला दिसली आणि त्या दृश्याचा आनंद जरी आम्हाला त्या वेळपुरता आला, तरी लक्षात ठेवायचं की हे दृश्य मिथ्या आहे, मला इथे थांबता येणार नाही. मला इथे थांबता येणार नाही. मुलं शाळेत जातात आणि मध्ये मग शाळेत जाता जाता
मध्ये काहीतरी मोठं एक आकर्षण त्यांना दिसतं, आकाश पाळणा दिसतो. गृहीत धरा आकाश पाळणा दिसला, पण तिथेच ते जर रमत असतील तर शाळेत जातील का? नाही. मग सांगावं लागतं, अरे आपल्याला शाळेत जायचंय, इथे नाही थांबायचं, शाळेत जायचंय, शाळेची वेळ झालीये. तसं श्री गुरु आम्हाला सांगत असतात की या दृश्यांच्या तिथे थांबू नका. कितीही चांगली दृश्य ध्यानात दिसली तरी इथे रमू नका. स्वतःला सांगा की ही मिथ्या आहे, समोरच आहे. म्हणजे मग ती आमच्या मागे लागत नाही. जीव कासावीस करून मनाला यातना पण देतात हो. नाही लागत माझं चित्त नामामध्ये, नाही लागत माझं चित्त, माझ्या डोळ्यासमोर येतच नाही. गुरुदेवांची मूर्तीच येत नाही, दुसरेच येतात. जी व्यक्ती मला आवडत नाही त्याच व्यक्तीचा ना डोळ्यासमोर चेहरा येतो ध्यानाला बसलं की. कायच करावं. एकदा एका साधकाने विचारलं गुरुदेवांना, गुरुदेवा माझ्या डोळ्यासमोर न ध्यानाला बसलं की माकडच येतं, काय करू? श्री गुरु म्हणाले तू आता असं कर, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही येत नाही कोणीच येत नाही, माकडच येतो, काय करू? श्री गुरु म्हणे तू माकडाचं ध्यान कर. काय सांगता गुरुदेव? मी सांगतो तू त्याच ध्यान कर. आणि मग त्यांनी तेच ध्यान करायला सुरुवात केली, माकडाचं ध्यान. काही दिवसांनी माकडाचं ध्यान करता करता कंटाळा आला, ते चाललं गेलं रूप. श्री गुरूंना माहितीये जे येणार आहे रूप ते जाणारच आहे काही दिवसांनी, कंटाळा येणारच आहे, चाललं गेलं. मग ध्यानामध्ये माकड येतच नव्हतं. मग श्री गुरु दिसायला लागले आणि मग शिष्यानी पाय पकडले, गुरुदेवा चुकलो, मला माझी चूक कळली. ह्याला श्रीगुरु म्हणतात. आणि म्हणून मूर्तीचे ध्यान करू गेले तर ज्याची मूर्ती आहे त्याऐवजी काहीही दिसू लागते. जे दिसू नये अशी अपेक्षा असते तेच विचित्र काहीतरी दिसू लागतो. आणि विचित्र दिसू लागल्यानंतर मग त्याच्यातच आनंद वाटतो आणि अभिमान, अहंकार येतो की आम्हाला काय दृश्य दिसून राहिले, संतांची दर्शन, देवाचं दर्शन. आणि याचा आमचा अहंकार वाढीला लागतो आणि अहंकार वाढला की सगळं संपलं हो, तिथेच सगळं संपलं. म्हणून ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. म्हणून समर्थ म्हणतात विचार करा की देवाचं ध्यान करायचं की देवालयाचं ध्यान करायचं. कशाचं ध्यान करायचं हो? देवालय म्हणजे ज्यात देव राहतात ते देव आलय, देवाचं आलय. आलय म्हणजे घर म्हणजे मंदिर. मग आम्ही मंदिराचे ध्यान करतो का? किती सुंदर मंदिर असतं, अयोध्येचं मंदिर अतिशय सुंदर, भव्य, दिव्य, तरी आम्ही ध्यान कोणाचं करू? रामलल्लाचं करू की मंदिराचं करू? रामलल्लाच करू की नाही? मग असं हे पक्का आपला निश्चय झाला की नाही की आम्ही रामलल्लाचं ध्यान करू, डोळ्यासमोर त्याचीच मूर्ती आणू, ध्यान करताना त्याचीच मूर्ती आम्ही डोळ्यासमोर आणू, मंदिराची नाही आणणार, कोणीच नाही आणत मंदिराची, किती सुंदर असं तरी. तसं अगदी तसं हे जे शरीर आहे तुमचं, हे अचेतन जड आहे आणि हे त्यातील चेतन आत्मा देव आहे. मग आता समर्थ म्हणतात की आता देवालयाचं ध्यान करायचं की आतल्या देवाचं ध्यान करायचं ते सांगा. देवालय की देव? मग आता ध्यानामध्ये समजा आम्हाला छान एखादं रूप दिसलं, अत्यंत सुंदर रूप दिसलं, देवी दिसली ध्यानामध्ये, ध्यानाला बसलो आणि देवीचं रूप दिसलं, जय जय जगदंबे श्री अंबे कल्पलंबे दिसलं, समान जणू लवल्या धनुकोटी आकर्ण भ्रुकुटन, सगळं सुंदर सगुण रूप देवीचं दिसलं, तरी सुद्धा विचार तिथे यायला पाहिजे की ह्या सगुणाच्या मागे निर्गुण आहे. ही भवानी जी मला दिसली आहे ही चिदानंद भवानी आहे, ही चिदानंद भवानी आहे. आता बरोबर आहे, आता देवाचं ध्यान चालू आहे, देवालयाचं नाही. सगुण रूप देवालय, आतला आत्मा चिदानंद रूप स्वरूप.
आणि त्याला ओळखायचं, आतल्या देवाला ओळखायचं. ती भवानी चिदानंद आहे. चिदानंद भवानी तुझा वेध लागला. जन्म मरण सकळ दुःख संग मंगला. तुझा वेध लागल्याबरोबर जन्म मरणाचा संघ सगळा भंगून गेला. चिदानंद भवानी तुझा वेध लागला. याला अखंड ध्यान असं म्हणतात. आणि हे ओळखून त्यामध्ये आम्ही जीवभावाचं निवेदन म्हणजे विलिनीकरण करायचं. म्हणजे जीवभाव त्या ठिकाणी आमचा विलीन झाला पाहिजे. म्हणजे काय, त्याचं निवेदन झालं पाहिजे, म्हणजे ऐक्य झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे ते सांगते आता. म्हणजे काय झालं पाहिजे, विलिनीकरण झालं. साखरेचं पाण्यामध्ये टाकल्याबरोबर विरघळते. साखर विलीन झाली पाण्यामध्ये. पाणी कसं दिसतं, गोड लागतं. साखर दिसते का हो? साखरेचे कण दिसतात का? अजिबात नाही. साखर पाणी रूप झाली. साखर काय झाली? पाणी रूप झाली. आता क्रिस्टल दिसणार नाही, एकही दिसणार नाही. नीट विरघळली असेल तर बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल की दिसतात तर खरी. पुष्कळ वेळेला आम्ही सरबत ओततो आणि खाली साखर असते. तुम्ही नीट विलिनीकरण केलं नाही, नीट ढवळलं नाही. म्हणून पूर्ण साखर जेव्हा विरघळते तेव्हा एक कण सुद्धा दिसत नाही. मिठाची बावली सागरामध्ये गेली आणि बावली म्हटलं तर तिने ओ म्हटलं नाही, सागर म्हटलं तर ओ म्हटलं. याला विलिनीकरण असं म्हणतात. मग जीवाचं विलिनीकरण कसं? जीव कसा ब्रह्मरूप होतो? आता ह्या जीवाचे जे कंगोरे आहेत ना, विशेषत्वाचे कंगोरे आहेत ना, कोणते? मी देह आहे एक कंगोरा, देह सत्य आहे दुसरा कंगोरा, त्या देहाला विकार आहेत तिसरा कंगोरा, ते विकार मला झाले तर मी राहणार नाही, भय कंगोरा, लोभ कंगोरा, विकार कंगोरा. या जीवाला केवढे कंगोरे आहोत. काटेरी आहे हा जीव. जीव कसा आहे? काटेरी, कॅक्टस. खूप खराब काटा असतो हो त्या कॅक्टसचा. त्याला हात लावा कॅक्टसला, तो काटा आतमध्ये गेला निघाला नाही ना तर तो भाग काढून टाकावा लागतो, तोडावा लागतो. गँगरिंग होतो, तोडावा लागतो. इतका भयानक काटा असतो कॅक्टसचा. दुरूनच पाहायचा असतो तो, लांबून पाहून त्याची मजा घ्यायची असते. तसं जीवाचे हे जे कंगोरे आहेत ना, हे कंगोरे एवढेच भयानक आहे हो. पूर्ण जीव भाव जो असतो तो आम्हाला सगळा पोखरून आनंदापासून दूर नेतो, दुःखाने पोखरून टाकतो. मग हे जे विशेषत्वाचे कंगोरे आहे की नाही, मी देह आहे तो सत्य आहे, मला मला की नाही थंडीमध्ये राहणं खूप आवडतो, मला याच गावाला राहणं आवडतो, आमचं तिथे मन लागतच नाही. विशेषत्वाचे कंगोरे, हेच आवडतं तेच आवडतं, असंच पाहिजे तसंच पाहिजे. हे सगळे कंगोरे आम्हाला विचारांनी छाटून टाकायला पाहिजे. भय वाटतं, मला अज्ञान आहे, दुःखामध्ये मी पडलेलो आहो. ही सगळी विशेषत्वाचे कंगोरे जेव्हा आम्ही छाटू त्यावेळेला तो जीव संपूर्णपणे ब्रह्मरूपामध्ये विलीन होणार आहे. सामान्य रूपाने तो राहणार आहे. विशेषत्वाचे कंगोरे छाटण्यासाठी अभ्यास, त्या विशेषत्वाला अविद्या असं म्हणतात. ती अविद्या नाशासाठी अभ्यास आहे. अखंड ध्यान चालू आहे बरं का आपलं. अखंड ध्यानाची प्रक्रिया आहे ही. विशेषत्वाचे कंगोरे ज्या वेळेला आम्ही काढून टाकू त्यावेळेला मग मात्र आम्ही पूर्णपणे आमच्या जीवभावाचं विलिनीकरण आत्मभावामध्ये झालं. पण विशेषत्वाचे कंगोरे आम्हाला सावध साक्षीपी दक्ष राहून कापायचे आहे. जेव्हा जेव्हा विशेषत्व डोकावतो त्यावेळेला विचार करायचा आहे की माझा या विशेषत्वाशी काय संबंध आहे. हा जीवाचा स्वभाव आहे.
मी सामान्य आहे. व्यवहारापुरता त्याचा वापर करा, व्यवहार झाल्याबरोबर त्याला बाजूला ठेवा. माझ्या मनासारखं झालं नाही म्हणून संताप. विशेषत्वानी वर येतो केव्हा छाटाल. नाही झालं मनासारखं, काही हरकत नाही. भगवंताची इच्छा, भगवंता तुझी इच्छा, आज अशी परिस्थिती यायला पाहिजे, तुला माहित कसं काय परिस्थिती आहे ती. विशेषत्वाचा कंगोरा छाटायला सुरुवात झाली. मग प्रतिकूल अनुकूल परिस्थितीमध्ये आम्हाला राग, लोभ, सुख, दुःख होणार नाही. कंगोरे छाटता 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 एक दिवस एकही कंगोरा राहणार नाही. कानसिने घासून गुळगुळीत करतात की नाही. पृष्ठभाग, एखाद्या याचा पृष्ठभाग खरखरीत असा तर कानसिनी घासतात आणि गुळगुळीत करतात तो. तसं आम्हाला हा जीवभाव गुळगुळीत करायचा आहे आणि मग तो आपोआपच विलीन होणार आहे. विलीन करावा लागत नाही. विलीन करावा लागत नाही, तो झालेलाच असतो. आणि तो एकदा झाला की ते अखंड ध्यान, अंतरनिष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्यान अनारिसे प्रत्यय विण सकळ पिसे अनुमान ध्यान. अंतरनिष्ठ असे ध्यान करतो आणि अंतर्भ्रष्टाचे ध्यान यापेक्षा वेगळं असतं. म्हणजे ते पारंपरिक पद्धतीचं असतं. केवळ कल्पनेने ती ध्यानाची रीत आम्ही बसवून घेतली असते. कल्पनेने फक्त ध्यानाची रीत बसवून घेतलेली असते आणि अशी कल्पनेने बसवलेली जी रीत आहे त्याने अनुभव कसा येईल. कल्पनातीतचा अनुभव येईल कसा. ब्रह्म कल्पनातीत आहे, त्याच्यात आम्ही होऊ कसं. खरं कल्पना करायची. काय कल्पना करायची. आम्ही डोळे बंद करायचे आणि कल्पना करायची की आम्ही छान एखाद्या रम्य ठिकाणी आहोत पण तिथे ध्यान करून राहिलो. रिसॉर्टचे काही येतात पहा फोटो, काका नेहमी सांगतात रिसॉर्ट मध्ये इतकी शांतता आहे. रिसॉर्ट मध्ये शांतता सांगण्यासाठी तिथे एक सुंदर तरुणीला डोळे बंद करून ध्यान करताना दाखवतात. कल्पनाच की नाही हो ही सगळी. ध्यान करायला शांतता पाहिजे, इतकी शांतता की तुमचं ध्यान तिथे सहज जागेल. म्हणजे कल्पनाच की नाही. मग ही कल्पना कल्पना ती त्याच्या पलीकडे नेईल कशी. नेऊ शकत नाही. म्हणून अनात्म वस्तूच्या साह्याने केलेलं जे ध्यान आहे ते सगळं काल्पनिक आहे आणि हे काल्पनिकपासून ते ध्यान साधलं असं मोडता वाटतं पण ते तिथेच मोडलेलं असतं आणि हे आमच्या लक्षात येत नाही. तिथेच मोडलेलं असतं. काय मोठे मोठे ध्यानगृह असतात, समोर लाईट्स असतात. त्या ध्यानगृहात आम्ही लाईटची व्यवस्था करतो की हा निळा लाईट लागला की ध्यान आणखीन छान लागतं, आणखीन आत 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 जातो म्हणतो. काय भाषा पण वेगळी असत हो त्या ध्यानाचा. हिरवा लाईट लागला विचारूच नका. लाल लाईटनी मात्र थोडं चलबिचल होतं आणि निळा लाईट लागल्याबरोबर आतमध्ये शांत शांत दरीत गेल्यासारखं वाटतं. कल्पना सगळ्या. मग वेगवेगळी म्युझिक लावा, वेगवेगळे धून लावा आणि मग जशी ती धून वरच्या पट्टीत येते तसं मग आमचं ध्यान अधिक छान लागतं. म्हणजे तुमचं लक्ष ध्यानामध्ये गेलंय शांत की त्या धून मध्ये गेलंय हो. ती धून जशी जशी याच्यामध्ये द्रुत गतीमध्ये येते ना तसं तसं. ज्याला अनुभव असेल ना या गोष्टीचा ते सांगू शकतो. ज्यांना याचा अनुभव नसेल ते म्हणतील ताई आज काहीतरीच बोलून राहिले वेड्यासारखं. जाऊ दे, थांबवते हे बोलणं, पुढे जाऊ बरंच आपलं राहिलेलं आहे. पण आहे असं या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेऊन सांगते. म्हणून देवास देहदारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगी. देवाला देह असतो ही कल्पना केल्याने
अनेक देहधारी देवांचे विकल्प किंवा पर्यायाची कल्पना निर्माण होते. आणि देह असला की भोग, त्याग, संकटे इत्यादी हजरच असतात. देव पण भोगतात, त्यांना पण त्याग आहे, संकट सहन करावे लागतात. म्हणून देवाला देह असतो ही कल्पना पण आम्ही केली. कल्पनाच आहे समजून. ऐसे म्हणे आठवते विचारिता भलतेची होते, दिसो नाही ते दिसते नाना स्वप्न. ध्यानाच्या वेळेला सगळं आठवतो, सगळं आठवतं. काय नाही ते आठवतं. का आठवतं? शरीर स्वस्थ असतं, त्याच्यामुळे मन जास्ती जास्ती गतिमान असतो. शरीर स्वस्थ असतं, मन जास्ती गतिमान असतं. वंदे भारत ताशी 100 किलोमीटर. सगळं आठवतो. ध्यानाच्या प्रक्रियेचा विचार करू लागले तर भलतेच विचार येतात आणि डोळ्यासमोर अनपेक्षितपणे नको ते दृश्य दिसू लागतात. ध्यानाकालीन स्वप्न असतं, आम्ही त्यालाच खरं मानतो. आज मला ध्यानामध्ये असं असं दिसलं. तो मला खूप रागवला. आज ऑफिसमध्ये नक्की काहीतरी गोंधळ होणार आहे आणि उगीचच कार्यकारण संबंध लावतो आम्ही. उगीच कार्यकारण संबंध लावतो. आज ध्यानामध्ये मला काय दिसले? 4 फुलं दिसले. आता त्या 4 फुलाचा काय संबंध? 4 फुलं दिसले तर दिसले तर दिसले. छान झालं. गुरुदेवांच्या पायावर वहा, एक डोक्यावर वहा. नाही. ते 4 फुलं दिसले म्हणजे त्याचा काहीतरीच वेगळा अर्थ धरायचा आणि पेचेनी त्याचा आनंद करायचा. दिसते ते सांगता नाहीये, बळे भावार्थ धरिता नाहीये. साधक कासावी सोय अंतर्यामी हो. जे दिसतं ते कोणाला सांगायची सोय नसतं आणि त्यामुळे निराकार देवाचं अनुसंधान साधत नाही आणि मग उन्मारा होतो, साधक कासावीस होतो. कासावीस होतो साधक. कारण नको ते दृश्य दिसतात आणि त्यांनी दिवसभर कासावीस प्रसन्नता हरवते, शांती हरवते, त्याची जागा भयानी घेते. भय जागा घेतो. आज मला असं का दिसावं? आज मला असं का दिसावं? काहीतरी अनिष्ट होणार आहे, काहीतरी संकट मला माझ्यावर येणार आहे. काय दिसलं हो? दिसलं काय? काळ्या म्हशीवर काळा कपडा घातलेला माणूस हातामध्ये चाबूक घेऊन दोरी घेऊन मला दिसला हो आज. ध्यानामध्ये अनिष्ट होणार आहे. कोणावर? माझ्यावर. तो कोण होता? काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस सगळ्यांना माहिती आहे. ज्याची सगळ्यांना भीती वाटते, पण कठोपनिषदामध्ये ते श्री गुरु बनलेले आहेत. आणि कुठून येतात ते? अहो दक्षिणेकडून येते. शिव 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 शिव. दक्षिण म्हणजे कशी दिशा? अशुभ. दक्षिणेकडे तोंड नका करू, इकडे तोंड करा. अरे दक्षिण दिशा तर किती दक्षिणामूर्ते म्हणून स्तोत्र आहे आचार्यांचं. श्री दक्षिणामूर्ते. दक्षिणेला श्री गुरूंची दिशा होती. यमदेव श्री गुरु झालेले आहेत. नचिकेत्यांची ब्रह्मविद्या सांगतात आहे. आणि दक्षिण दिशेला का शुभ अशुभ? शुभ अशुभ कुठेच नाही, कोणत्याच दिशेला नाही. तरीही त्यातल्या त्यात दक्षिण दिशा आमच्या डोक्यातलं शुभ अशुभ जाण्यासाठी ती अत्यंत शुभ आहे. कारण तिथे श्री गुरूंचं स्थान आहे. यामध्ये श्री गुरु झाले आहे, कठाचा अभ्यास सुरू आहे. आता तरी दक्षिण दिशेला अशुभ दिशा म्हणू नका, दक्षिणेकडे तोंड करू नका. दक्षिणमुखी घर नको हो. काय काय असतं अगदी आमची विचित्र कल्पना असतात आणि असे साधले पाहिजे तसे ध्यान साधत नाही आणि ध्यानावस्थेत एकही विचार तरंग न उमटता शुद्ध जाणीवेत असणे हेच यशस्वी ध्यान होय. सांगितलं याचा काल जाणीव झालेली आपली, शुद्ध जाणीव झालेली आहे काल. शुद्ध जाणीवेबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे की मग कसं ध्यान पाहिजे करायला की एकही विचार अंतःकरणात नाही. मग तुम्ही बैठकीमध्ये बसा, व्यवहार करा.
एकही विचार तरंग नाही, फक्त शुद्ध जाणीवेमध्ये असणं, यालाच यशस्वी ध्यान असं म्हणतात. जाणीव कशाची? स्वरूपाची. मी ब्रह्म आहे. बस. ही जाणीव सतत अंतःकरणामध्ये जोपासून ठेवायची. कुठपर्यंत? सहजता येईपर्यंत. आयुष्यभर जपली तर सहजता येत नाही. सहजता येईपर्यंत ही जाणीव अंतःकरणामध्ये जपून ठेवायची, सतत त्याकडे लक्ष द्यायचं. आणि मग मग कशी जपून ठेवायची? एकदा जप असं नाही, व्यवहारकालीन दुःख झालं, मला मला दुःख झालं, दुःखाचं ज्ञान झालं, मी ज्ञानरूप आहे म्हणून दुःखाचं ज्ञान झालं, दुःखाच्या वेळेला ज्ञानरूप त्याची आठवण केली. माझं शरीर जाणार आहे? नाही. माझं शरीर जाणार आहे म्हणजे मी जाणार आहे? नाही हो, मी नाही जाणार. शरीर जाणार आहे, शरीर विनाशी आहे, मी अविनाशी सतरूप आहे, सतरूपाने मी आहे, शरीर गेलं तरी मी आहे. शुद्ध जाणीव जपून ठेवली. कुठपर्यंत? सहजता येईपर्यंत. आणि अशी सहजता आली की मग ही जाणीव नेणीव काहीच राहत नाही, भगवंती नाही. आणि हे यशस्वी ध्यान आहे. यासाठी अभ्यास, यासाठी श्रवण, सगळं यासाठी. म्हणून नीट हा समाज बारकाईने समजून घ्या. आणि फुकट मन आणि असं अंतःकरण वृत्ती एकाग्र करण्याच्या प्रयत्नात ती क्षणभर एकाग्र होते. आणि मग दुसऱ्या क्षणी दुसरे विचार येतात. हे तुटक ध्यान होतं, हे अस्सल ध्यान होत नाही. यांनी जीव ब्रह्मत्याचा अनुभव येत नाही. म्हणून त्याला पतित म्हणावे. पतित पावना जानकी जीवना. पतित पावना, अशा पतिताला पावन करण्यासाठी जानकी जीवना. आणि असं तू ये रे बाबा, पतित पावना रामा, तू ये आणि आमचा उद्धार कर. हे म्हणजे आम्हीच त्याला आणायचं, म्हणजे अखंड त्याच्या स्मरणात, त्याच्या स्वरूपामध्ये राहायचं. रामाच्या रूपाकडून स्वरूपाकडे जायचं. हे 9 दिवस त्याचाच आहे सगळा भर. हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून ध्यान धरणारा कोण आहे? ध्यान कोण करतो? ध्यान धरू पाहणार, ज्याचे ध्यान धरायचे, तो याच्यात मूळचे ऐक्य असले पाहिजे. म्हणजे जीव ध्यान करतो आणि जीव हा मूळचाच आत्मरूप आहे. आणि हे कोण जाणतं? हे फक्त जीवनमुक्त जाणतात. दोघांमध्ये ऐक्य मूळचंच आहे, हे जीवनमुक्तच जाणतात. ते अनुभवत असतात. हे फक्त जीवनमुक्त अनुभवत असतात. आणि म्हणून ध्यानासंबंधीच्या ज्या चुकीच्या कल्पना आहे, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना काढून टाकायचं. ध्यान हे अनुभवाचेच काम आहे. अनुभवा वाचून जे काही असतं ते सर्व भ्रमरूप आहे. ध्यान हे अनुभव रूपतेचंच काम आहे. त्या व्यतिरिक्त जे जे सगळं काही ते सगळे भ्रम आहे, सगळे भ्रम आहे. कितीही ध्यानकालामध्ये अक्षरशः भगवंतानी चतुर्भुज येऊन दर्शन दिलं तरी ते भ्रमरूप आहे. तरी ते भ्रमरूप आहे. इतकं आम्ही त्या ध्यानासंबंधीच्या आमच्या कल्पना स्पष्ट असावं, सुस्पष्ट कल्पना असाव्यात. आणि अशा आम्हाला अनुभव येतात. मग अनुभवाची चढाओढ, ध्यानामध्ये येणारे अनुभव. मग तुम्ही सांगा अनुभव, तुम्ही सांगा तुमचा अनुभव, तुम्ही सांगा तुमचा अनुभव. मग सुरू होते एक एक से एक आणि आम्हाला असा अनुभव आला नाही, आता उद्या मला असाच अनुभव आला पाहिजे. पण नाही आला तरी येतो. त्यांच्या सांगा अंतरंगात ते राहतो ना, त्यांच्या अनुभवांनी घर केलेलं असतं ना, मग तसंच आम्हाला अनुभव येतो. सगळं भ्रम आहे हो, सगळं भ्रम. सगळं अशास्त्रीय ध्यान आहे, लक्षात ठेवा. आणि ध्यानासंबंधीच्या ज्या काही शंका असतील, आपापल्या गुरुदेवांना विचारा.
बस. आपापल्या गुरुदेवांना विचारा ध्यानासंबंधीच्या कल्पना. मला विचारू नका. कारण प्रत्येकाच्या गुरुदेवांनी जी काही पद्धत सांगितली, जसं काही सांगितलं आहे त्याप्रमाणे जर मनात प्रश्न येत असतील तर त्यांना जाऊन विचारा, गुरुदेवा, अखंड ध्यान हे आहे, सहज ध्यान हे आहे, ते माझं मला साधलं पाहिजे. काय करू ते सांगा. आपल्या श्री गुरूंना विचारा सर. जर शंका येत असेल तर, अखंड ध्यान साधत नसेल तर ते साधण्यासाठी काय करायचं, श्री गुरूंना जाऊन विचारा. आणि ध्यानासंबंधी आणि त्याच्या ध्यानस्थासंबंधी हव्या त्या अफवा पसरवतात. ध्यानाचे शिबिर असतात हो, 8 दिवसामध्ये ध्यान, कुंडलिनी जागृतीचा अनुभव. सोपा आहे का हो कुंडलिनी जागृतीचा? योगिक प्रक्रिया आहे. त्या योगिक प्रक्रियेसाठी केवढं तप करावं लागतं. कायिक वाचिक मानसिक तपाने तपावं लागतं, तेव्हा ती कुंडलिनी जागृत होते हो. आणि मग ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती जे अनुभव देते, ते अनुभव तेवढी जागृतीपर्यंतच असते. तिची जागृती आहे तोपर्यंतच असते. ती जागृत झाल्यानंतर जी जिथून आली तिथून ती परत बसत असते. या सगळ्या योगिक प्रक्रिया, हे सगळं योगशास्त्र आहे. हा, हे खोटं नाहीये. मी खोटं नाही म्हणत आहे. मला याला नावं ठेवायची नाहीये, अजिबात नाही. तो एक मार्ग आहे. त्या मार्गाने जाणारे, परंतु ह्या मार्गावर जायचं असेल तर श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कधी चुकून जाऊ नये. आपल्या मनाने ध्यान करू नये. त्या ठिकाणी श्री गुरूंचंच मार्गदर्शन घ्यावं. मग त्या मार्गामधलेच श्री गुरु करावे. त्यांना योगिक प्रक्रिया संपूर्ण माहित आहे. अर्धवट माहित असलेल्यांकडे जाऊ नये. त्यात त्याचे फार विपरीत परिणाम होतात आणि उगीच कंड्या पिकवतात. या सर्वांचा शास्त्रशुद्ध विचार केला तर याला काडी इतकी किंमत नाही. 8 दिवसात कुंडलिनी जागृत. अंगात येणं, देवी अंगात येणं, फार प्रकार आहेत अंगात येण्याचा. काही नाही हो, काही देवी वगैरे अंगात येत नसते. फक्त काय असतं की एखाद्या विषयाशी आमचं अंतःकरण इतकं एकाग्र होतं आणि एकाग्र झाल्यामुळे खूप आनंद येतो. तो आनंद हे शरीर सहन करू शकत नाही. अंतःकरणाची एकाग्रता झाल्यामुळे तो आनंद हे शरीर सहन करू शकत नाही. ते अष्टसात्विक भाव तयार होतात. डोळ्यातून घळघळ अश्रू येतात. हे शरीर कंट्रोल करत नाही. पाईप असतो की नाही, रबराचा पाईप असतो आणि त्याच्यातून फोर्सनी पाणी सोडा. तो पाईप कसा करतो, एकदम असा असा वेडा वाकडा वेडा वाकडा, कंट्रोल नाही होत त्याला. तो पाण्याचा फोर्स कंट्रोल नाही होत तर तो एकदम वेडा वाकडा व्हायला लागतो. आम्हाला पण तो धरता येत नाही, झाडाला पाणी टाकता येत नाही किंवा पाणी पण भरता येत नाही. एकदम फोर्सनी पाणी आलं तर असा होतो की नाही पाईप. बस तीच प्रक्रिया होती. एकाग्र चित्त, अंतःकरण एकाग्र झाल्यामुळे आनंद, तिथे एवढा आनंद असतो की तो आनंद माझ्या शरीराला आम्हाला पेलवत नाही. म्हणून ते शरीर वेडं वाकडं हालतं आणि आम्ही म्हणतो देवी आली अंगात. काही देवी बिवी अंगात आलेली असते, अजिबात नाही. पण तो आनंद खूप असतो, पण तो थोड्याच काळ टिकणारा असतो, अल्प काळ टिकणारा असतो. पाण्याचा फोर्स निघून गेला की तो पाईप परत सेटल होतो. आम्ही आपल्या ड्रम मध्ये टाकतो किंवा मांड्यात टाकतो, पाणी भरून घेतो. बस थोड्या वेळाने तो आनंद, ती एकाग्रता फार थोडी टिकते. त्याच्यानंतर ते शरीर स्थिर होत. झालं, काही नाही. पण ह्याला आम्ही फार महत्व देतो. देवी अंगात आली, महाराज अंगात आले, अमक अंगात आलं. काही नाही आहो. कसं आहे हे ध्यान? उदाहरण दिलं समर्थांनी की मानस पूजेमध्ये बसलो आणि मानस पूजेमध्ये हार लहान झाला म्हणून तो मुकुट काढ आणि मग तो हार घाल असं कोणीतरी आम्हाला येऊन सांगतो. हे कसं आहे? आता मानस पूजेमध्ये हार लहान झाला, ही कल्पना कशी कल्पना आहे? थोतांड आहे की मानस पूजेमध्ये किती मोठा हार केला.
अगदी मोदींना जो हार घालतात मोठाच्या मोठा 10 लोक पकडतात, त्याच्याही पेक्षा मोठा हार होऊ शकतो मानसपूजेमध्ये. त्याच्याही पेक्षा मोठा हार होऊ शकतो मानसपूजेत. मानसपूजाचा तिथे प्रत्यक्ष काहीच करावं लागत नाही, कल्पनाच करावी लागते. पण तीच कल्पना आम्ही लहान हाराची करायची आणि कोणीतरी आम्हाला सावध करायचं, हे जसं अशक्य आहे, तसं ह्या ध्यानामधला आनंद सुद्धा तसाच आहे, काल्पनिक आहे. म्हणून आम्ही निर्बुद्ध माणसे खरोखर टाकाऊ असतात, निरर्थक असतात. बुद्धिविना प्राणी सकत येते अवघेची बाष्पळ, त्या मूर्खासी कळकळ कोणी करावी. मूर्खांना समजवण्यासाठी हुज्जत कशासाठी घालावी. ज्यांना हे समजत नाही, ज्यांना याच्यातच आनंद वाटतो, त्यांना त्याच्यातच राहू द्या. पण भगवंताच्या कृपेने आम्हाला आज अखंड ध्यान काय आहे हे समजण्याची संधी भगवंतानी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा आम्ही फायदा घ्यायचा. जेणे जैसा परमार्थ केला, जो आपल्या मनाने जसा परमार्थ करतो, मग तो तसा संप्रदाय तयार करतो, 4-5 शिष्य जमा करतो आणि गुरुपद मिळवतो. मी गुरु आहे, मी गुरु आहे म्हणतो. कारण असं थातूर मातूर अनुभव ध्यानामध्ये देत असतात. थातूर मातूर ध्यानामधले अनुभव. आणि पण फार काळ हे टिकत नाही. हे कसं आहे, थातूर मातूर अनुभव द्यायचा आणि स्वतः 4-5 शिष्यांच्या बळावर आपण गुरुत्व घ्यायचं, हे कसं आहे. एखाद्या रोग्याला समर्थ म्हणतात औषध न देता झोपून ठेवायचं आणि मारायचं. एवढ्या याच्यावर आत्मज्ञान होणार नाही. अनुभवा वाचून, अनुभवाविण मान डोलवू नको रे, अंतरीचा ज्ञान दीप मालवू नको रे. तो मालवला तर अनुभव रूपता नाही. म्हणून अंतरीचा ज्ञानदीप कधीच मालव देऊ नका. म्हणून अंतर्भाव तयार करा. भाव म्हणजे अस्तित्व, अंतर्भाव म्हणजे आतलं अस्तित्व, म्हणजे शाश्वत अशाश्वताचा निवाडा करा. अंतःकरणी आत्मदेव असतो आणि अंतःकरणाला चालित करणारा, अंतःकरणाला चेतना देणारा, ऍक्टिव्हेट करणाराही आतच असतो. त्यातला शाश्वत अशाश्वतचा निवाडा करा. आणि ते मी आहे, ते तो कुटस्थ चैतन्य मी आहे. बाकी अंतःकरण अशाश्वत आहे. अंतर्भाव, त्याला अंतर्भाव असं म्हणतात. आणि भाव तिथे देव, भाव तिथे प्रगट देव आहे, नाथांची उभी. आणि असा आतमध्ये अंतर्भाव तयार करून होणार जे स्मरण आहे ते अखंड असतं. कारण तो भाव अखंड असतो, म्हणून स्मरणही अखंड असतो. आणि त्याला अखंड ध्यान असं म्हणतात. त्याला सहज ध्यान असं म्हणतात. असं अखंड ध्यान. आणि सहज ध्यानासाठी विवेक करावा लागतो. तो विवेक आपण करावा, शिकावा आणि सहज ध्यानाकडे चाल करावी. श्री गुरूंच्या कृपेने सगळ्यांना ते शक्य होईल. त्यांच्यावरची दृढ श्रद्धा निश्चित असावी. त्या श्रद्धेनेच तो अंतर्भाव तयार होणार आहे. ही श्रद्धा सगळ्यांची बळकट हो आणि अंतर्भाव सगळ्यांचा बळकट हो आणि सहज ध्यान या स्थितीला आपण सगळे मिळून सहज ध्यानाकडे प्रवृत्त होऊ, अनुभव रूप होऊ, एवढी प्रार्थना श्री गुरुचरणी आज करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माधव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गजानन रामकृष्ण हरी.